नाही नाही, पण मी तुम्हाला शब्दावर सांगू शकतो, त्या बाई म्हणजे त्या रोहनच्या आईनं पैशांसाठी हापापल्या आहे. म्हणजे काहीही करू शकतात त्या. मला पहिल्या दिवसापासून वाटते, ज्या दिवशी आपला नाही का ऍक्सिडेंट झाला होता, त्या गाडीच्या समोर आल्या होत्या, ते सगळं त्यांनी फक्त आणि फक्त पैशांसाठी केलं होतं. सतत फक्त पैसा पैसा आणि पैसा करते ती बाई. मी काय म्हणतो, समजा आपण त्यांना एक रकमी पैसे दिले तर त्या जरा शांत बसतील का? नाही म्हणजे मी आपला एक विचार बोलून दाखवते फक्त, बस. मी तेही करायला तयार आहे आनंद. काय पैसा तुम्हाला हवाय ना तो सांगा, एकदाच काय तो घेऊन टाका, पण अधीराला त्रास देणं थांबवा. नाही नाही, आदिरेला त्रास वगैरे नाही होणार, आपण आहोत सगळे तिच्या बरोबर. स्वानंदी पण प्रयत्न करतेय, माहितीये मला. काहीतरी मार्ग निघेल, ती काढेल. त्यांच्याबद्दल ना बोलायलाच नको. त्यांच्या घरात ना त्या एकट्या शहाण्या निर्दोष, बाकी सगळ्यांचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच. दरवेळेस हे असंच होतं. समर, जाऊ निकिता, बघू आपण, बोलू नंतर. चल उद्या भेटू. आजी येते. येतो. अजी, काय ग, बरी आहेस ना? कशी बरी असेल म्हणजे हे सगळं असं बघितल्यावर कोणाचं डोकं शांत राहील रे? आणि त्यात तू. मी काय केलं आता? अरे तू असं का बोलतोस आनंदीबद्दल? अजय, आता परत परत तोच विषय सुरू करू नको सांग. मला ना विचारल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हे बघ, इतकी वर्ष मी तुझ्या लग्नाची वाट बघितली. तुझं लग्न झालं पण तू सुखी नाहीयेस ना. पण मग या सगळ्याला मी जबाबदार आहे का? अरे पण प्रत्येक नात्यात दोन माणसं असतात ना पिंट्या. आजी, हे नातं इतर नात्यांसारखं नाहीये. हे नातं वेगळं आहे. मान्य आहे मला. अरे समजतं मला की तुला आणि स्वानंदीला ना खूप ताणतणावातून जायला लागते. पण मग या सगळ्यासाठी तू काय करतो ते सांग ना तुझ्यातर्फे. म्हणजे नेहमी काय झालं की तू स्वानंदीवरच राग काढतोस. खरं तर तू ठरवूनच टाकलेस रे की तिचं सगळंच चूक असतं. अरे कधी कधी आपलंही चुकू शकतं ना पिंट्या. हे बघ, एक लक्षात ठेव, तिच्याकडे ना निदान तू असं संशयाने नको बघूस रे. मैत्री कर तिच्याशी, तरच तुमच्या दोघांमधला ना ताण कमी होईल. मैत्री तर खूप दूरची गोष्ट आहे आजी. आत्ता तर त्यांचं वागणं बघून त्यांच्याबद्दल असलेला माणूस म्हणून आदर सुद्धा माझा कमी होत चाललाय. पिंट्या, आणि हे पैसे पण मम्मानीच दिले होते. हीच आदिराच्या मम्मानी तिला दिले होते ना. आता ते बंद होणार आहेत पैसे मिळणं. पण ट्रस्ट मी आता खरं सांगतेय. तुला विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? ताई, मी ना एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, तर त्यात ना चुकून रेकॉर्ड झालंय. हे बघ, मी तुला दाखवते. हे हा व्हिडिओ मला पाठवा. तुला काय होतं पण? मला आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पाठवा पटकन. अगं पण आता काय होईल पाठवल्यावर? काय होईल मला माहित नाही, पण आज सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे, इतकं नक्की. पाठवला? संसार सुरू झालाय पिंट्या तुमचा. बायको आहे ती तुझी. ते जगासाठी आजी. प्रत्यक्षात आमच्यात तसं काही नाहीये आणि त्यांनाही माहिती आहे. फक्त आमच्या भावंडांच्या सुखासाठी आम्ही लग्न केलंय. सुखताय तुम्ही दोघही. अरे भावंडांच्या सुखासाठी केलं ना, मग आहेत का तुमची भावंड सुखात? अरे त्यांची काय दशा झाली बघताय ना तुम्ही. रोहन आणि अधीरा लहान आहेत तशी, म्हणजे ते तुला आणि स्वानंदीला ना आदर्श मानतात. तरी हे बघ, त्यांचं लग्न टिकवायचं असेल ना, तर आधी तुम्ही दोघं तुमचा संसार सांभाळा. खरं सांगू तुला, स्वानंदी खरंच चांगली आहे रे. आणि म्हणजे ती तिच्या आईपेक्षा वेगळी नाही असू शकत का? आणि तिचा भाऊ तिच्या नकळत काय करत असेल तर मग तिच्या घरचे तिच्या मनाविरुद्ध वागत असतील तर मग त्याची शिक्षा स्वानंदीला काय रे? आजी जाऊ दे ना तो विषय. आता मला त्या स्वानंदी मॅडम बद्दल काहीच बोलायचं नाहीये. पिंट्या, आपण ना आजी सध्या आदिरावरती फोकस करूया. मी एक काम करतो, मी सूप बनवतो आदिरासाठी. तिच्या डायटिशियनला फोन करतो, त्यांच्याकडनं कशा पद्धतीचं सूप तिला चालेल हे जाणून घेतो आणि सूप बनवतो. मलाही बरं वाटेल आणि तिलाही बरं वाटेल. आणि तू टेन्शन नको घेऊ, करीन मी सगळं. ओके.
घटस्फोट देणार म्हणे, घटस्फोट. 28 वर्षांनंतर संसार केल्यानंतर घटस्फोट देतात ते. काही मागायला गेले की पटकन डायव्हर्सच्या धमक्या देतात, मला सोडून जायच्या धमक्या देतात. माझ्या आनंदाची कोणाला परवाच नाहीये. आई, काय तुझे बाबा मला डायव्हर्सच्या धमक्या देतात आणि तू त्यावेळेला काही बोलली नाहीस. आता मला समजवायला आलीये, काय नको. अधिराच्या आईने पैसे दिले तुला? काय तुझ्यामध्ये आणि अधिराच्या आईमध्ये पैशांची देवाणघेवाण झाली आहे का? ही काही कोणाकडे पैसे, ती कशाला मला देईल पैसे? उगीच आपलं, मी कोण लागते तिची पैसे वगैरे? मग मी तुम्हाला असं वाटत असेल पैसे वगैरे मागते कोणाकडे? मी पैसे वगैरे मागत नाही, कळलं ना? मला खरं सांग. अगं मी खरंच सांगतेय, मला नाही गरज कोणाच्या पैशाची. हो, मग हे काय आहे? काय आहे? मला नाही आठवत आहे काय. आई, मला सगळं कळलेलं आहे. मला ना सुचत नाहीये. कितीही काही विचार केला तरी सुद्धा तू हे असं काहीतरी करशील यावर विश्वास नाही बसत आहे का माझा. कारण मी असं काही केलेलंच नाहीये. मी कोणाकडे ते पैसे वगैरे घेतलेले नाहीये. नाही. आई, सुष्मिताने सगळं सांगितलंय मला. सांग ना, का करतेस हे सगळं? मुळात रोहनला दुखावून त्याचा संसार मोडून मिळणार काय आहे तुला? मी हे सगळं नाही केलंय आनंदी. मला माहित नाहीये. ते लग्न समारंभाच्या वेळेला काहीतरी घडलं त्यावेळेला. हो, आता तर म्हणालीस मला आठवत नाहीये. बाबा आता काहीही ऐकून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या पलीकडे गेलेत. घटस्फोटाबद्दल खूप ठाम आहेत ते आणि यावेळी ते ऐकणारच नाहीत. त्यामुळे काय आहे ना, आता या सगळ्यावर फक्त एक उपाय आहे. खरं बोल. कदाचित खरं बोललीस, थोडी हिंमत दाखवलीस, प्रामाणिकपणा दाखवलास तर कदाचित, ते मला माहित नाहीये, पण कदाचित त्यांचं मत बदलेल. आई, प्लीज खरं बोल. तुला रोहनची शपथ आहे. प्लीज आनंदी, गप्प बस ना जरा. मी हे सगळं माझ्यासाठी नाही करत आहे. अगं रोहन माझा मुलगा आहे. मी त्याला का दुखवेन? त्याला दुखवण्याचा काही हेतू नाहीये माझा. मी हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी करते ना. तुलाही माहित आहे ना, मला पण आवडलं होतं ना. एवढ्या मोठ्या घरामध्ये आपली सोयरी खोणार आहे. मला पण आनंद झाला होता की नाही? मग मी आनंदी होते की नाही? तू पण बघितलंस की नाही? मला एवढे मोठे राजवाडे आपले व्याही होणार. सुरुवातीला मी पण आदिराबरोबर खूप चांगली वागले, पण नंतर बघितलं शेवटी की नाही तिला जमणार आहे. सगळं अशक्य वाटत होतं मला. तुला मी दुष्ट वाटते का? मी दुष्ट नाहीये. मी का तुमच्या सगळ्यांचं वाईट करेन? तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठीच करते ना. म्हणून तू रोहन आणि अधिराच्या डिवोर्ससाठी प्रयत्न केले साई. पण रोहन म्हणतोय त्याने तर सही केली नव्हती. मग एक मिनिट, त्याची सही कोणी केली?